आपल्याला बायनरी टू ग्रे हे एक्सपेरिमेंट पाहायचं आहे. बायनरी टू ग्रे पाहताना आपल्याला एक्सॉर गेट माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण बायनरी टू ग्रे करताना आपल्याला 7486 म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सॉर गेट वापरायचं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता की हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे स्केलरचा प्रोजेक्ट आहे. त्याला आपण काय केलेलं आहे, ग्रे बायनरी टू ग्रे प्रॅक्टिकलला यूज करणार आहे. तर अशा वेळेस काय केलं जाईल याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये मी काहीतरी कनेक्शन आतून डिफरंट केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला बायनरी टू ग्रे कन्व्हर्जनमध्ये हेल्प होईल. मी ह्यामध्ये 1 2 3 4 LED किट घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला आउटपुट दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस आपल्याला एखाद्या चिपचं प्रॅक्टिकल येतं, एखादा ICचं प्रॅक्टिकल येतं, तर ICच्या प्रॅक्टिकलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, तर आपल्याला ग्राउंड जोडून घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा IC आहे, ICचा नॉच इकडे आहे. नॉचच्या करेक्ट खालती पिन नंबर फर्स्ट असते, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7ला ऑलवेज ग्राउंड असतो. 14 पिनच्या ICमध्ये 7ला ग्राउंड असतो. मग राहिलं काय, तर राहिला VCC कुठे असतो, तर VCC असतो 14 नंबरला. ज्या वेळेस आपल्याला बायनरी टू ग्रे पाहायचा आहे, तर बायनरी टू ग्रे पाहताना आपल्याला VCC हा 14 नंबरला द्यावा लागेल. त्यानंतर काय करायचं आहे, जर का तुम्ही बायनरी टू ग्रेचा जर का डायग्राम पाहिला, बायनरी टू ग्रेची जर का डायग्राम पाहिला तर कशी आहे, तर इकडे फर्स्ट बीट ॲज इट इज येतो, ह्याच्यामध्ये इथे एक्सॉर गेट लागतो, ही सेकंड बीट, ह्याला घेऊन परत एक दुसरा एक्सॉर गेट लागतो, ही थर्ड बीट, आणि याला लास्ट एक्सॉर गेट लागतो, ही फोर्थ बीट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशी असते. फर्स्टला ॲज इट इज कनेक्शन आहे, सेकंडला एक्सॉर गेटच्या थ्रू कनेक्शन आहे, थर्डला सेकंड एक्सॉरच्या कनेक्शन आहे, आणि फोर्थला थर्डच्या एक्सॉरच्या अक्रॉस कनेक्शन आहे. तर आता काय करायचं आहे, तर आपण आता काय करून घ्यायचं आहे, तर आपण पिन सगळ्या जोडून घ्यायच्या. आता ग्राउंड आणि VCC दिलेला आहे. आता पहिली पिन जी आहे ती जर का तुम्ही ह्या डायग्राममध्ये पाहिलात, ह्या डायग्राममध्ये जर का पाहिलात, तर पहिली पिन डायरेक्टली फर्स्टला कनेक्टेड आहे. डायरेक्टली कनेक्टेड असल्यामुळे मध्ये कुठलंही एक्सॉर नसल्यामुळे आपण काय करायचं, याला डायरेक्टली इथे कनेक्ट करून घ्यायचं, आणि त्यानंतर काय करायचं, तर याला इकडून ह्याला कनेक्ट करून त्याच पिनला कनेक्ट करून फर्स्टला कनेक्ट करायचं. असं का केलं, कारण एक्सॉरच्या डायग्राममध्ये जर का तुम्ही नीट पाहाल, तर तुम्हाला दिसेल की फर्स्ट पिन जी आहे ती डायरेक्टली कनेक्टेड आहे. त्यामुळे आपण इथून काय केलं, ह्याला इथे कनेक्ट केला एक्सॉरला, कारण इथून एक पिन खालती पण आहे एक्सॉरला, त्यामुळे एक पिन एक्सॉरला दिली, आणि त्यालाच पुढे आपण फर्स्ट नंबरच्या LEDला कनेक्ट केला. आता LED फर्स्ट झाला, तर आता सेकंड जो बीट असेल किंवा सेकंड जो स्विच असेल तो आपण सेकंडला कनेक्ट केला. ठीक आहे, सेकंड जो आहे तो सेकंडला कनेक्ट केला. एकूण 4च पाहायचे आहेत किंवा 3च पाहायचे आहेत, बाकीचे आपल्याला हे पाहायचे नाही आहेत, हे आपल्या प्रॅक्टिकलसाठी नाहीत. ठीक आहे, मग आता काय करायचं, एक्सॉरमध्ये पिन नंबर फर्स्ट आणि पिन नंबर सेकंड बोथ आर इनपुट, अँड व्हॉट अबाउट द आउटपुट ऑलवेज कम फ्रॉम थर्ड पिन. 3 पिन नंबरमधून आपण घेतला आउटपुट, तो गेला सेकंड LEDला. 3 पिनमधून घेतला आउटपुट, तो गेला सेकंड LEDला. मग आता काय करायचं, हे झालं पहिलं. आता सेकंडमध्ये काय होणार आहे, तर सेकंडमध्ये काय होणार, तर इथे पहा, सेकंडमध्ये काय झालेलं आहे, सेकंडला जी पिन चालली होती एक्सॉरला, त्या सेकंडच्या पिनला पकडून परत नेक्स्ट एक्सॉरला इनपुट दिलेला आहे ह्यामध्ये. मग इथे काय केलं पाहिजे, सेकंडच्या पिनला पकडून नेक्स्ट एक्सॉरला इनपुट द्यायला पाहिजे. सेकंडच्या पिनला इथून इनपुट नेक्स्ट एक्सॉरला द्यायला पाहिजे. तो आपण इथे दिला 4 नंबरच्या पिनमध्ये. मग आता लास्टला काय होणार, तर लास्टला होणार नेक्स्ट बीट आपण देणार कुठे, 5 नंबरला. इथे थर्डवाली पिन कुठे देणार आपण, 5 नंबरला देणार. मग आता ह्याचा आउटपुट कशातनं मिळणार आहे, 6 मधून. एक्सॉर इथे एक एक्सॉर आहे, इथे एक एक्सॉर आहे. हे 3 तर पहिल्या एक्सॉरला झाले, हे सेकंडच्या पिन दुसऱ्या एक्सॉरला झाले. त्यातल्या 2 पिन आपण जोडलेल्या आहेत. मग राहिलं कोण, 6 नंबर. मग 6 नंबर जाणार कुठे, तर 6 नंबर जाणार इकडे थर्ड नंबरच्या LEDला. हे झालं तुमचं कनेक्शन. आता फॉर एक्झाम्पल पाहू याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल पाहताना आपण काही एक्झाम्पल करून पाहू. पहिलं एक्झाम्पल कोणतं असेल, तर पहिला असेल 0 0 0 0 0 0. सगळे स्विच ऑफ आहेत. सगळे स्विच जर का ऑफ असतील तर आउटपुट काय मिळणार आहे, 0 0 0. 3च LED बघा, 1 2 3. हा फोर्थवाला LED बंद करा, हा आपल्याला कनेक्शनमध्ये नाही आहे, हा लूज असल्यामुळे हा ऑलवेज ऑन राहतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड 3च LED आपल्याला पाहायचे आहेत.
1 2 3 तिन्ही जर का स्विच जर का ऑफ असतील तर LED पण काय राहणार आहेत, ऑफच राहणार आहेत. आता सेकंड प्रॅक्टिकल पाहू. सेकंडमध्ये काय आहे तर 1 0 1, फर्स्टवाला 1, त्यानंतर 0 आणि अनदर 1 1. काय लागेल 1 1 1 आलं का इथे 1 1 1. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बायनरीचा ग्रे केला, पहिली बीट ॲज इट इज घेतली, सेकंडमध्ये कम्पेअर केला, डिफरंट होता म्हणून 1 आला, थर्डमध्ये डिफरंट होता म्हणून 1 आला. तुम्ही 4 बीट पण करू शकता, 2 बीट पण करू शकता, 1 बीट पण करू शकता आणि 3 बीट 2 बीट 1 बीट कुठल्याही बीटमध्ये तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट पाहूया 1 1 1ला काय होईल 1 1 1. आता इथे काय होणार आहे 1 तर ॲज इट इज खालती येणार आहे. आता बोथ आर सेम, एक्सॉरमध्ये 0, बोथ आर अगेन सेम, एक्सॉर गिव्ज यू 0. म्हणजे हा झाला तुमचा बायनरी टू ग्रे प्रॅक्टिकल.